युद्ध केली जातात, कोणत्या प्रकारचे हे त्यांचे स्वर्गरोहण झालं तर ते काय असतं, पहिल्या ह्याच्यात, दुसऱ्या ह्याच्यात आणि तिसऱ्या ह्याच्यात, अशा प्रकारची ही परळी ग्राम मंदिर परिसरात ह्या शिळांचं इतिहासातलं महत्त्व अनन्यसाधारण आहे. आणि 50हून अधिक शिळांची इथं नोंद झालेली आहे. हे उल्हाट यंत्र नावाचं एक प्राचीन रणयंत्राचे चित्रांकन हे संपूर्ण इथे तुम्हाला दिसेल. हे मंदिर फार पूर्वकाळीचे आहे. ह्या पूर्वकाळीमध्ये इथे उरमोडी धरण आहे. हे 10.5 TMCचं उरमोडी धरण आहे. त्या उरमोडी धरणाच्या ह्याच्यामध्ये 10.5 TMC पाणी साठलं जातं. इथून मान आणि खटावला म्हणजे दुष्काळी भागात दिलेलं आहे. अशी विरगळ इथे भरपूर प्रमाणात आहेत. मंदिराची तोडफोड ही झालेली आहे. अनेक प्रकारचं इथं आठवणी आहेत. ह्या प्राचीन 7व्या ते 8व्या शतकामध्ये हे मंदिर झालेलं आहे. त्यानंतर काही अतिक्रमण किंवा बाहेरच्या आलेल्या यांनी तोडफोड केलेली आहे. हे सुंदर मंदिर आहे. स्वयंभू आहे. शिवमंदिर आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती तुम्हाला दिसतात. अत्यंत तुम्ही हे वीरगळ बघितल्यानंतर शंकराची पूजा मंदिरामध्ये असलेल्या वीरगळामध्ये शिवशंकर पूजा, युद्धनीती, युद्धामध्ये मरण पावल्यानंतर स्वर्गारोहण, त्याचे वेगवेगळे प्रकार संपूर्ण चित्रित केलेले जातात. आज तुम्हाला फोटो काढता येतो, पण जुन्या काळामध्ये ह्या सगळे प्रकार हे फोटोच आहेत, परंतु इतक्या वर्ष टिकलेले आहेत, आजही बघायला मिळतात. म्हणूनच आपण ह्या ठिकाणी या शिवभक्त, आज महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्रीनिमित्त आम्हाला जुन्या काही आठवणी आल्या. आमच्या 72 मैल एक प्रवासमध्ये जो अक्षय कुमारनं हा सिनेमा प्रोड्यूस केलेला होता, त्यामध्ये स्मिता तांबे होती, आमची कन्या श्रावणी सोळसकर होती, शिवाय मी होतो. अशा पद्धतीनं हे शूटिंग ह्याच भागात सगळीकडे पूर्ण झालेलं आहे. त्याची काही तोडफोड केलेली हे दिसते आहे. इथं मंदिरात पावित्र्य राखावं आणि प्रत्येकानं याचा आस्वाद घ्यावा. निसर्गरम्य वातावरण आहे. 10.5 TMCचं उरमोडी धरण आहे. इथलंच पाणी मानखटावला नेलेलं आहे. शिवाय सह्याद्रीच्या डोंगर दऱ्या, कास तलावाकडे जाणारा कास पठार हा असा तुम्हाला बघायला मिळतो. सज्जनगड, इथं समर्थ रामदास स्वामींचं सज्जनगडही पाहायला मिळतं. समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराजांचं नातं गुरु शिष्यांचं होतं. खूप सुंदरपैकी सज्जनगड आहे. जय जय रघुवीर समर्थ, हर हर महादेव. बडेकर आणि मी आलेलो आहोत. बडेकर टीम जय हो. हर हर महादेव. हे ओम नमः शिवाय नमः. ओम नमः शिवाय नमः. ओम गणेश देवता भवन महानमो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. या देवाची कथा अशी आहे की पांडवांनी 6 महिन्याची रात्र केली होती 2 मंदिरं बांधण्यासाठी. त्यावेळी पार्वती मातेला कोडं पडले की माझी जनता जगल कशी, जगल म्हणून जगल कशी म्हणून तिनं कोंबड्याचा रूप घेतला आणि कोंबडाहून बोवली. पहाट झाल्यामुळं पांडवांनी त्या देवीला पलीकडे फेकली. त्या जुगाई देवी म्हणून आज प्रख्यात आहे. आणि आपल्याच कसं ज्यावेळी आपल्या बहिणीला ज्या वेळेला त्रास होईल त्या आपले बंधू त्या ठिकाणी जातात तिच्या व्यवस्थेसाठी. त्यामुळं त्याप्रमाणे शंकरांनी भावाचं रूप धारण केले आणि त्या ठिकाणी तिचे राखणाला गेलेले आहेत. त्या ठिकाणी ते मंदिरात उभं आहे आणि त्या ठिकाणी भक्त लोक, गण लोक भरपूर येतात. हर हर महादेव. तुम्ही गुरव आहात, तर तुमचं नाव पूर्ण सांगा. माझं नाव शिवाजी महादेव गुरव. शिवाजी महादेव गुरव. अरे वा, महादेव त्यात आहेच, शिवाजी आहे. खूप सुंदर. किती वर्ष झालं सेवा करताय? आता वडला ह्या सेवेला 150 वर्ष वडिलांनी केली, त्या पाठोपाठ मी करतोय. अरे वा. मी ते 1956 सालापासून सेवा करतोय. माझा जन्म 1946 सालचा आहे. अरे वा वा. स्वातंत्र्य मिळालं तुमच्या जन्मानंतर? त्याच वेळेला. काय म्हणते जुन्या काळात असं होतं ते तिकडे घेऊ नका. हां. आणि तुम्ही आता जे बोललात ते 72 मैल एक प्रवास, ह्या चित्रपटाची आठवण येते का? इथं सुरू झालं होतं शूटिंग ज्या वेळेला हा 72 ऐकला का, ज्या वेळेला 72 मैल हा एक प्रवास, त्यावेळी त्या तुमच्या शूटिंगच्या वेळेला मी त्यावेळेला त्या ठिकाणी बैल घेऊन आलो होतो आणि एक तुम्ही बाजारपेठ मांडली होती. ऐकलं का? धन्यवाद. तुम्हाला आयुष्य भरपूर मिळो, निरोगी राहो, दीर्घायुष्य लावो. शिव शंभो तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही सेवा करताय, अशीच आम्हाला आशीर्वाद द्या. हे शशिकांत बडेकर आहेत, आशीर्वाद घ्या.
जरा आम्हाला आशीर्वाद देताना शंभो शंभो शिवाय पार्वती माते देव शिवाजी महादेव गुरव गुरव आमचे पाहुणेच आहेत. आपण गुरु आहोत का? नाही आमचे जावई गुरव आहेत. कोणत्या गावात हो?